नमस्कार मित्र हो. अनुमानामधील दुसरा नियम निषेधक विधी यालाच इंग्लिशमध्ये मोडस पोनस असं म्हटलं जातं. शॉर्टमध्ये आपण त्याला MT असं म्हणतो. आता याची जी व्याख्या आहे त्या व्याख्येकडे आपण जाऊया. या व्याख्येनुसार दिलेले विधान जर व्यंजन विधान असेल आणि या व्यंजन विधानातील दुसरं घटक विधान जर नाकारलेलं असेल तर त्यावरून आपण पहिलं घटक विधान नाकारू शकतो. याचं उदाहरण आपण इथे घेऊया. या उदाहरणामधून आपल्याला सांगता येतं. पहिलं आधार विधान या उदाहरणामधलं आपण पाहूया आणि ते आहे जर पाऊस पडला तर पिके येतील. दुसरं आधार विधान आहे पिके आलेली नाहीत आणि मग त्यावरून आपल्याला निष्कर्ष करता येतो. तो निष्कर्ष आपण इथे देतो की याचा अर्थ पाऊस पडलेला नाही. याचा आकार आता आपण घेऊया. पहिलं जे विधान आहे जर पाऊस पडला तर पिके येतील याचं चिन्हांकन आपण केलेलं आहे ते आहे P implies Q. त्यानंतर जे दुसरं आधार विधान आहे पिके आलेली नाहीत त्याचं चिन्हांकन आपण नॉट Q असं केलेलं आहे. आणि मग या दोन्ही चिन्हांकनांच्या आधार विधानांवरून निष्कर्ष जो काढायचा आहे तो निष्कर्ष आपण काढणार आहोत. तो म्हणजे नॉट P. म्हणजे इथे आपल्या लक्षात येतं की दिलेले विधान व्यंजन विधान आहे. म्हणजे P implies Q हे व्यंजन विधान आहे आणि या P implies Q मधला दुसरा जो घटक आहे Q हा 2 नंबरच्या विधानामध्ये नाकारलेला आहे आणि म्हणून त्यावरून आपण पहिलं घटक विधान P implies Q मधलं पहिलं घटक विधान नाकारतो आहोत आणि यालाच आपण निषेधक विधी असं म्हणतो.